महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये तब्बल 200 कोटींच्या गैरव्यवहाराची शक्यता। राज्यातील 50 खासगी रुग्णालय संशयाच्या भोवऱ्यात आहेत। 16,000 लाभार्थ्यांच्या नोंदी संशयास्पद। 9,200 नोंदी नाशिक जिल्ह्यातल्या एकाच रुग्णाच्या नावावर 24 शस्त्रक्रियांचे क्लेम दाखवल्याचा प्रकार। बोगस मोबाईल नंबर आणि एकाच आयडीवर अनेक क्लेम मंजूर झाल्याचा संशय आहे। नाशिक, मालेगाव आणि येवल्यातील काही खासगी रुग्णालये चौकशीच्या रडारवर आलेली आहेत। प्रकरणाची तांत्रिक आणि आर्थिक चौकशी करण्याची मागणी होते। अतिशय धक्कादायक असा हा प्रकार आहे। राज्यभरातला प्रकार आहे। महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये तब्बल 200 कोटींच्या गैरव्यवहाराची शक्यता वर्तवण्यात येते। राज्यातील 50 खासगी रुग्णालये संशयाच्या भोवऱ्यात आहेत। 16,000 लाभार्थ्यांच्या नोंदी संशयास्पद आहेत। 9,200 नोंदी या नाशिक जिल्ह्यातल्या आहेत। 16,000 पैकी 9,200 50% अधिक नोंदी या एकट्या नाशिक जिल्ह्यातल्या आहेत। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। किरण, अतिशय धक्कादायक प्रकार आहेत, काय तपशील समोर येत आहेत? विक्रांत, खरं म्हणजे या सगळ्या दरम्यान सर्वसामान्य नागरिकांना मोफत उपचार मिळावे आणि त्या सगळ्या अनुषंगानं चांगले उपचार मिळावे यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून महात्मा फुले जनआरोग्य योजना राबवण्यात आलेली आहे। आणि ही योजना राबवत असताना रेशन कार्ड हा अतिशय महत्वाचा पुरावा आहे। मात्र अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या सगळ्या दरम्यान क्लेम घोटाळा झाल्याचा संशय हा व्यक्त केला जात होता। आणि त्या सगळ्या दरम्यान एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे, ती म्हणजे चांदवड परिसरातल्या संगीता संसारे यांच्यावर तब्बल 24 शस्त्रक्रिया झाल्याचं दाखवण्यात आलेलं आहे। आणि त्यावरनं त्या संपूर्ण नोंदी तपासल्या जात असताना त्यामध्ये जवळपास 16,000 लाभार्थ्यांच्या नोंदी त्या संशयास्पद आहे अशा स्वरूपाची धक्कादायक माहिती समोर येते। आणि त्यापैकी 9,200 नोंदी त्या नाशिक जिल्ह्यातल्या आहेत। त्यामुळे नाशिक जिल्ह्यामध्ये हा संपूर्ण घोटाळा मोठ्या प्रमाणात झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय। एकाच व्यक्तीच्या नावावर 24 शस्त्रक्रिया दाखवल्यानं हा क्लेमचा नवा घोटाळा त्या सगळ्या निमित्तानं समोर येतोय। चांदवड देवळा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर राहुल आहेर यांनी सुद्धा या सगळ्या संदर्भामध्ये वाटा फोडलेली आहेत। तातडीनं या संपूर्ण प्रकरणाची दखल घेतली गेलेली आहे। दुपारी 2 वाजता मंत्रालयामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये बैठक देखील होणार आहे। आणि या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक आणि आर्थिक चौकशी व्हावी अशा स्वरूपाची मागणी सुद्धा केली जाते। नाशिकचे जिल्हा शल्य चिकित्सक शिंपी यांनी याबाबतचा अहवाल सुद्धा शासनाकडे सादर केल्याची माहिती मिळते। त्यामुळे या सर्वसामान्य नागरिकांसाठी, रुग्णांसाठी ही जी योजना होती, या योजनेतच कशा पद्धतीने गैरव्यवहार झालेला आहे हे यातून समोर येत आहे। आता शासनाच्या माध्यमातून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी कशा पद्धतीने केली जाते, या चौकशीत नेमकं कोण कोण दोषी आहे ते सगळं या निमित्तानं समोर येणं अपेक्षित आहे। त्यामुळे आरोग्य विभागामधला हा सर्वात मोठा घोटाळा या सगळ्या निमित्तानं समोर येतोय। विक्रांत, किरण, तुम्ही म्हटल्याप्रमाणे आता नेमकी काय चौकशी होते, आणखी कोणाकोणाची नावं समोर येतात हे सगळं पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या सगळ्याकडे आपलं लक्ष असणार आहे। वेळोवेळी अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी। आमदार राहुल आहेर आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांची या संदर्भातली प्रतिक्रिया समजून घेऊया। आहेरजी, स्वागत आहे आपलं पुढारी न्यूजमध्ये। महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये तब्बल 200 कोटींच्या गैरव्यवहाराची शक्यता वर्तवण्यात आली। काही तांत्रिक अडचणी आहेत। आमदार आहेर यांचा फोन आपल्यासोबत जोडला गेलेला होता, जो आता डिस्कनेक्ट झालेला आहे। मात्र अतिशय धक्कादायक बातमी, महात्मा फुले जनआरोग्य योजनेमध्ये तब्बल 200 कोटींच्या गैरव्यवहाराची शक्यता वर्तवण्यात आली आहे। 50 खासगी रुग्णालये संपूर्ण राज्यभरातली संशयाच्या भोवऱ्यात आहेत। 16,000 लाभार्थ्यांच्या नोंदी संशयास्पद आहेत, ज्यातली 9,200 नोंदी, निम्म्यापेक्षा जास्त नोंदी या एकट्या नाशिक जिल्ह्यातल्या आहेत। एकाच रुग्णाच्या नावावर 24 शस्त्रक्रियांचे क्लेम दाखवल्याचा प्रकार समोर आलाय। बोगस मोबाईल नंबर आणि एकाच आयडीवर अनेक क्लेम मंजूर झाल्याचाही संशय आहे। नाशिक, मालेगाव आणि येवल्यातील काही खासगी रुग्णालये चौकशीच्या रडारवर आहेत। नाशिक जिल्ह्यामध्ये नाशिक शहर, मालेगाव आणि येवला तालुके या ठिकाणची काही खासगी रुग्णालये चौकशीच्या रडारवर आहेत। आणि राज्यभरातली रुग्णालये सुद्धा चौकशीच्या रडारवर आलेली आहेत। प्रकरणाची तांत्रिक आणि आर्थिक चौकशी करण्याची मागणी केली जाते। आता नेमकी काय चौकशी केली जाते, या चौकशीतून काय समोर येतं? 200 कोटींचा आकडा असल्याचं सध्याची माहिती आहे। हा आकडा आणखी मोठा आहे का? चौकशीमध्ये नवे काही आकडे समोर येतात का? काही नावं समोर येतात का? हे सगळं पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार।